नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या 14 जानेवारीच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की वसुंधरा गुरुमाताकडे येते. ती विचारते, गुरुमाता तुम्ही मला बोलवलत का? तुम्हाला काही हवंय का? गुरुमाता चिडते. ती म्हणते, तू काय मला देणार? खूप दानशूर झालीयस का तू? नाही, हे सगळं लपून बघत असते. तिला आनंद होत असतो. योगिनी वसुंधराला खूप ओरडते आणि ती म्हणते, मला जयश्रीने सांगितले मला काय हवं नको ते सगळं तू बघणार आहे, म्हणून मी तुला बोलवून घेतले. आता ऐक, उद्या गुरुवार आहे आणि त्यासाठी सूर्योदयापूर्वी पाट्यावर वाटलेल्या तांदळाची पेच करून हवी आहे. वसुंधरा म्हणते, ठीक आहे चालेल. योगिनी म्हणते, थांब, पूर्ण ऐकून घे. मला जसे पेज लागते ना तशी करायची, म्हणजे सकाळी लवकर उठून आंघोळ करून नंतरच पाट्यावरती वाटायचं. आणि घर, अंगण, देवघर सगळं स्वच्छ हवं. पहाटे उठून सगळं घर गोमित्र शिंपडून स्वच्छ करायचेस. पण मला स्वच्छ हवंय, रांगोळी काढलेली हवी. माझ्या आंघोळीच्या वेळेस पाण्यात टाकण्यासाठी कडुलिंबाची पानं हवीत. पूजेसाठी मला काय हवं नको, प्रसादासाठी काय हवं नको ते शिष्या सांगतील. सगळं उद्या सकाळी 7 वाजेच्या आत मला तयार हवंय. जमेल का तुला? वसुंधरा म्हणते, हो गुरुमाता मला जमेल. विचारते, नक्की जमेल ना तुला? हल्लीच्या मुलींना पहाटे लवकर उठायची सवय नसते म्हणून विचारले. वसुंधरा म्हणते, मला सवय आहे आणि तुम्ही सांगितलेलं सगळं मला जमेल. या घरामध्ये तुमची कसलीच गैरसोय होणार नाही. योगिनी म्हणते, जरा विचार करून शब्द दे. कसं आहे ना, जर चूक झाली तर मी काहीही शिक्षा देऊ शकते. वसुंधरा म्हणते, नाही, तशी वेळच येणार नाही. तुम्हाला आत्ताही काही हवं असेल तर आणून देऊ का? योगिनी म्हणते, नको. वसुंधरा पाया पडते आणि तिथून निघते. तनयाने सगळं ऐकलेलं असतं. ती खूप खुश होऊन जाते. तनया म्हणते, मस्त चान्स मिळालाय. आता वसुंधरा, तुला पहाटे उठणं तर सोड ग, रात्री झोपूच देणार नाहीये. आणि मग बघू ना झोपेत तू कशी कामं करते असते. तनया मागे वळते. तिथे योगिनी उभी असते. तनया जराशी घाबरते. योगिनी विचारते, काय ग, वटवागुळच का तू? अशी लपली का होतीस तू? तनया म्हणते, नाही, ते तुम्हाला काही हवंय का ते बघायला आले होते. योगिनी म्हणते, मला काही नकोय, जा तू. तनया गुड नाईट म्हणते आणि जाते. तर इकडे वसुंधरा रूम मध्ये येते. ती आकाशला सगळं सांगते. आकाशला खूप टेन्शन आलेलं असतं. आकाश म्हणतो, वसुंधरा तुम्ही हो म्हणायला नव्हतं हवं. अहो तुम्ही सांगायला पाहिजे होतं मला नाही येते. त्यांची कामं किती असं तुम्हाला नाही माहिती. त्यात अवनी वहिनी नाहीये तेव्हापासून सगळं काम तुमच्यावर पडले. पहाटे उठून त्यांचं सगळं करायचं, घरातली सगळ्यांची कामं करायची, मुलांना डबे द्यायचे, त्यांना सोडवायचं, दुपारीभर कामं करायची. हे कसं जमेल तुम्हाला? इतकं भार तुमच्यावरती येईल, कसं काय करणार तुम्ही? वसुंधरा म्हणते, मला जमेल, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आकाश म्हणतो, एवढ्या लवकर तुम्ही उठणार? अहो फक्त 4 तासाची झोप मिळेल. वसुंधरा म्हणते, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, तुम्ही झोपा. अहो आईंनी माझ्यावर विश्वास टाकलाय, हे सगळं मॅनेज करणं मला जमेल. टेन्शन घेऊ नका, झोपा. आकाश म्हणतो, ठीक आहे, पण हो उद्या सकाळी मला पण तुम्ही उठवायचे. वसुंधरा ठीक आहे म्हणते आणि दोघंही झोपतात. तर पहाटे तनयाचा अलार्म वाजतो. तनया पटकन झोपेतून उठते. ती मुद्दामच वसुंधराच्या रूमच्या खाली बरोबर जाते आणि काठीने जोरजोरात आवाज करते. वसुंधराची झोपमोड होते. ती सारखी उठत असते आणि तनया मुद्दामच जाऊन त्रास देत असते. ती मुद्दामच हे सगळे चाळे करत असते आणि तनयामुळे वसुंधराची झोपच होत नाही. थोड्या वेळाने वसुंधरा झोपायचा प्रयत्न करते तर तनया तिच्या रूमच्या बाहेर येते. ती जोरजोरात दरवाजा ठोकवते आणि पळून जाते. वसुंधरा दरवाजा उघडून बघते तर तिला कोणीच दिसत नाही. वसुंधराला तनया अजिबात झोपू देत नाही. थोड्या वेळाने पहाटेचे 4 वाजतात. वसुंधरा उठते आणि अंगण आवरते, ते झाडून घेते, रांगोळी काढते, घर झाडून पुसून स्वच्छ करून घेते. तनया तिथे येते. तनया लपून तिला बघत असते. वसुंधरा फरशी पुसण्यामध्ये बिझी आहे हे बघून तनया वरती धावत रूम मध्ये येते. आकाश झोपला याची खात्री ती करते आणि वसुंधराच्या बाथरूम मध्ये जाते. ती गिझरची वायर कापून टाकते. तर सगळं आवरून वसुंधरा आंघोळीसाठी रूम मध्ये येते आणि तनया दरवाजा मागे लपलेली असते. वसुंधराची नजर चोरून तिथून पळ काढते. तर वसुंधरा आंघोळीसाठी बाथरूम मध्ये येते आणि गिझर चालू करते, पण गिझर काही चालू होत नाही. वसुंधरा विचार करते. ती म्हणते, हा गिझर कसा काय बंद पडला? जाऊ दे, गार पाण्याने तर गार पाण्याने, मला तर आंघोळ करून पटकन खाली जावं लागेल. वसुंधरा गार पाण्याने आंघोळ करते. तर इकडे तनया आपल्या रूम मध्ये येऊन झोपते. ती खूप खुश असते. तनया म्हणते, झोप तर झालीच नाही वसुंधराची, आणि त्यात आता एवढ्या थंड पाण्याने आंघोळ, मस्त मजा येईल. आता बघू ना, आता वसुंधरा कर तू सेवा, मला बघायचंच आहे तू सेवा कशी करते ते. मी पण आरामात झोपते, उद्या सकाळी मस्त मजा बघायची मला. तनया झोपून जाते आणि वसुंधरा आंघोळ करून खाली येते. ती किचन मध्ये पाट्यावरती तांदूळ वाटते. योगिनीने सांगितल्याप्रमाणे वसुंधरा पेज बनवते आणि ती पूजेची तयारी सुद्धा करते. तेवढ्यात आकाश तिथे येतो. आकाश तिला गुड मॉर्निंग करतो आणि म्हणतो, सकाळी एवढ्या लवकर उठून तुम्ही सगळी कामं पण आवरलीत आणि मला का नाही उठवलं तुम्ही? वसुंधरा म्हणते, अहो सगळी कामं सुद्धा झाली
आणि ना खूप मजा आली मला. आणि तुम्हाला सांगू, पहाटे असं लवकर उठून सगळी कामं करणं यामध्ये वेगळीच मजा आहे. आकाश विचारतो, काही राहिलंय का, मी करू का? वसुंधरा म्हणते, नाही, सगळंच झालंय. वसुंधरा आकाशला पुढे म्हणते, अहो, बाथरूमचा गिझर बंद पडलाय, तेवढा चेक करता का? आकाश म्हणतो, गिझर बंद पडलाय म्हणजे तुम्ही थंड पाण्याने आंघोळ केली का? जरा असं का करता हो तुम्ही? थंडीचं वातावरण आहे, आजारी पडाल ना. वसुंधरा म्हणते, सॉरी, उशीर झाला असता म्हणून तुम्हाला उठवलं नाही. वसुंधराला आठवतं की गुरुमाताच्या आंघोळीसाठी कडुलिंबाची पानं हवीत. ती आकाशला सांगते. तर थोड्या वेळाने सकाळ झालेली असते आणि वसुंधरा आकाश दोघंही देवपूजेची तयारी करत असतात. वसुंधरा खूप थकल्यासारखी दिसत असते. आकाश विचारतो, तुम्ही ठीक आहात ना? वसुंधरा म्हणते, हो, मी ठीक आहे. आता हे झालं की नाश्त्याची तयारी करते आणि मुलांचं पण आवरून घेते. आकाश म्हणतो, अजिबात नाही, मी मुलांचं आवरून दिले, त्यांची तयारी झालेली आहे. आणि हो, हे सगळं झाल्यावरती जरा तुम्ही आराम करा. वसुंधरा म्हणते, नाही, अजून बरीच कामं बाकी आहेत. तेवढ्यात तिथे जयश्री आणि माधव येतात. जयश्री म्हणते, काय झाली का तयारी सगळ्याची? वसुंधरा म्हणते, हो. विचारते, नक्की ना? नेहमीसारखी मान खाली घालायला लावू नको आम्हाला. वसुंधरा म्हणते, जसं गुरुमातांनी सांगितलं तसं सगळं केलंय मी. घरातले सगळेजण तिथे येतात. तनया म्हणते, अगं वसुंधरा, सगळी तयारी झाली? अगं मला उठवायचं होतंच ना, मी तुला मदत केली असते ना. तर परत म्हणशील तनया काही करत नाही म्हणून. घरातले सगळेजण तिथे उभे असतात. तेवढ्या तिथे योगिनी तिच्या शिष्या येतात. सगळे योगिनीच्या पाया पडतात. योगिनी विचारते, प्रसाद कुठे? वसुंधरा म्हणते, तयार आहे, मी आणते. योगिनी विचारते, माझ्या सगळ्या सूचना पाळल्या होत्यास का तू? वसुंधरा म्हणते, हो. पहाटेच उठले आणि पेस्ट तयार केली. योगिनी विचारते, कशी, पाट्यावरती वाटून का? वसुंधरा म्हणते, हो. वसुंधरा प्रसाद आणायला जाते तर तनया आपल्या हातामध्ये खेळण्यातली गाडी घेऊन उभी असते. वसुंधरा प्रसाद घेऊन येत असते आणि तनया तिच्या वाटेत मुद्दामच ती गाडी टाकते. वसुंधराचा पाय त्या कारवर पडतो आणि वसुंधराचा पाय सरकतो. तिच्या हातातली वाटी खाली पडते आणि फुटते. वसुंधराला पण खूप लागलेलं असतं. सगळे वसुंधराकडे बघतात. सगळ्यांना काळजी वाटत असते. तर वसुंधरा प्रसादकडे बघते. प्रसाद सगळा सांडलेला असतो आणि सगळीकडे काचा काचा झालेल्या असतात. तनया हसत असते. तर हे सगळं तनयाचं स्वप्न होतं. वसुंधरा पुढे चालत येते आणि तनया तिच्या पायाजवळ कार टाकते आणि हे सगळं गुरुमाताला बरोबर कळतं. गुरुमाता वसुंधराला म्हणते, थांब तिथेच. वसुंधरा तिथेच थांबते. गुरुमाता म्हणते, वसुंधरा, आपण जे अन्न बनवतो ना, त्यामुळे जो माणूस बनवतोय त्याचे विचार त्याच्यामध्ये उतरलेले असतात. तू ही पेज बनवली आहेस ना, म्हणून मला तुला काही प्रश्न विचारायचे. जर तू त्या प्रश्नांची बरोबर उत्तरं दिलीस तर ते मी खाईन, नाहीतर मी खाणार नाही. आणि तुमच्या घरात मी निर्जळी उपवास करेल. आहे का तयारी तुझी? वसुंधरा म्हणते, हो. तनयाचं सगळं लक्ष कारकडे असतं. योगिनी वसुंधराला प्रश्न विचारते. योगिनी एक एक प्रश्न विचारत असते आणि वसुंधरा त्याची अगदी उत्तम उत्तरं देत असते. खूप छान उत्तरं असतात तिची. माणसाचा सगळ्यात महत्वाचा गुण कोणता? माणसाच्या 2 वाईट सवयी कोणत्या? आणि तिसरा प्रश्न, स्त्रीचा सगळ्यात मोठा दागिना कोणता? वसुंधराची उत्तर ऐकून सगळेजण इम्प्रेस झालेले असतात. योगिनी म्हणते, आण ती पेज, मी खाणार आता. योगिनी ती पेज घेते आणि आधी देवाला नैवेद्य दाखवते. वसुंधरा बाजूने त्या कारच्या बाजूला निघून जाते. तर तनया कोणाचं लक्ष नाही ना हे बघून ती खेळण्यातली कार उचलते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.